नमस्कार छोट्या अंतराळ शोधकांनो. आज आपण एका परीकथेपासून सुरुवात करूया. तुम्ही लिटिल मरमेड म्हणजेच छोट्या जलपरीची गोष्ट ऐकलीये का? त्या गोष्टीत जलपरी समुद्राच्या फेसात बदलते. पण कल्पना करा, जर एखादी जलपरी फेसात नाही, तर तारकांच्या धुळीत बदलली तर? अशक्य वाटते. मग आजच्या अंतराळ चित्राकडे पहा. कारण आज आपण भेट देणार आहोत एका अशा नेब्युलाला, जी जणू अंतराळातील चमकदार जलपरीसारखी दिसते. आजच्या चित्रात दिसत आहे मरमेड नेब्युला. पण तिचं आणखी एक मजेदार नाव आहे, बेटा फिश नेब्युला. आता तुम्हीच ठरवा, तुम्हाला ती जलपरीसारखी दिसते का, की रंगीबेरंगी बेटा माशासारखी? वैज्ञानिकांनाही कधीकधी अंतराळातील वस्तूंना नाव देताना कल्पनाशक्ती वापरावी लागते. या चित्रात तुम्हाला सुंदर निळा आणि गडद लाल रंग दिसत असेल. पण हे रंग कुठून आले? निळा रंग येतो दुप्पट आयनीकरण झालेल्या ऑक्सिजनमुळे, O3. तर गडद लाल रंग येतो हायड्रोजन वायूमुळे. म्हणजे अंतराळाने जणू स्वतःचं एक विशाल रंगपेटी उघडलीये. प्रत्येक सुंदर गोष्टीमागे एक कथा असते. आणि या नेब्युला मागे आहे एका प्रचंड ताऱ्याची कथा. खूप खूप वर्षांपूर्वी एक विशाल तारा आपलं आयुष्य पूर्ण करून एका भयानक सुपरनोवा स्फोटात फुटला. तो स्फोट इतका शक्तिशाली होता की त्याचे वायू आणि पदार्थ अंतराळात हजारो वर्ष पसरत राहिले. आणि हळूहळू तयार झाली ही सुंदर मरमेड नेब्युला. ही नेब्युला अंदाजे 10,000 वर्ष जुनी आहे. आणि ती पृथ्वीपासून काही हजार प्रकाश वर्ष दूर आहे. म्हणजे आपण आज जे पाहतोय तो तिचा खूप जुना प्रकाश आहे. जेव्हा तो विशाल तारा फुटला, तेव्हा त्याचा एक छोटासा पण अतिशय विचित्र अवशेष मागे राहिला. त्याला म्हणतात पल्सर. पल्सर म्हणजे अत्यंत दाट न्यूट्रॉन तारा. इतका दाट की एका चमचाभर पदार्थाचं वजन पर्वता एवढं असू शकतं. आता एक अंदाज लावा. एका सेकंदात हा तारा किती वेळा फिरत असेल? एकदा? दोनदा? बरोबर. हा पल्सर एका सेकंदात जवळजवळ 2 वेळा स्वतःभोवती फिरतो. म्हणजे डोळ्यांची पापणी लवायच्या आत तो अनेक फेऱ्या पूर्ण करतो. पण जर पल्सर तिथे आहे, तर तो चित्रात दिसत का नाही? कारण हा पल्सर थोडासा लपंडावाचा चॅम्पियन आहे. वैज्ञानिक त्याला एक्स-रे प्रकाशात शोधू शकतात. पण अजूनपर्यंत तो साध्या दृश्यमान प्रकाशात स्पष्टपणे दिसलेला नाही. म्हणूनच या सुंदर चित्रात तुम्हाला पल्सर दिसणार नाही. चित्रात काही तेजस्वी तारे दिसत आहेत ना? जर तुम्हाला वाटलं की ते नेब्युलाचे भाग आहेत, तर आजची निरीक्षण चाचणी तुम्ही थोडी चुकलात. हे तारे प्रत्यक्षात नेब्युलाशी संबंधित नाहीत. ते फक्त आपल्या आणि नेब्युलाच्या मधल्या अंतराळात योगायोगाने दिसत आहेत. मित्रांनो, जर एखादी जलपरी खरंच तारकांच्या धुळीत बदलली असती, तर कदाचित ती याच नेब्युलासारखी दिसली असती. एका ताऱ्याच्या शेवटातून जन्मलेली, रंगीबेरंगी वायूंनी सजलेली आणि अजूनही आपल्या विश्वात चमकत राहिलेली, ही आहे मरमेड नेब्युलाची जादुई गोष्ट. जर तुम्हाला ही अंतराळातील परीकथा आवडली असेल, तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच अद्भुत अंतराळ सफरींसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया एका नव्या ताऱ्याच्या, नेब्युलाच्या किंवा आकाशगंगेच्या गोष्टीसोबत. तोपर्यंत कल्पनाशक्ती जिवंत ठेवा, आकाशाकडे बघत रहा आणि विश्वावर प्रेम करत रहा. धन्यवाद मित्रांनो.